पोरण मी आम्ही दोघांनी कायदा बनवला अर्ध्या महाराष्ट्राला मिळत लागा ना काय चाललंय ते यावलं तर कुणाकडे घेऊन पडत यार याला काय म्हणते मला आताच मीडियावाल्यांनी विचारलं आंतरवाली ते म्हणले ते कुणाकडे जे घेऊन जातोय तज्ञाकडे म्हणतोय मला काही मिळत लागा ना म्हणे मध्ये नुसत्या गरीबाच्या पोरांनी एक कायदा बनवला तर अर्धा महाराष्ट्र टेन्शन मध्ये आला आणि मग अभ्यासावाल्याने बनवला नाही का टेन्शन असतं का आम्हाला कळत नाही आता आम्ही वावर घेतलंय ना पेरायला लागलो तर आम्ही फुकन आमची काखरी बरोबर नाही ती वाकडी तकडा बैल चालवतो आमचा तुला काय करायचं दुसऱ्या बारीन सरळ चलत तो हे बैल मग नीट चलत पण तू द्या ना मला मग आम्ही चूक झाली तरी आम्ही आमची दुरुस्त करू आणि बराबर असलं तरी आमचं आणि चुकलं तरी आमचं तुला काही घे नाही का तू मग हुशार आहे तुला इंग्लिश वाचित येते तुला कायदा वाचित तू पण तो अर्धा टक्का बी आरक्षण नाही दिलं आम्ही 3 कोटी आरक्षणात घातलं आतापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पण घातला चूक चूक होत असते नाही असं नाही तुमच्या कोण होईल माहे कोण होईल का दगड घालतात मग डोक्यात एकामेकाच्या तू हुशार आहे काही कामाचा नाही आमच्या पण तू श्रीमंत तू येशीत वाढलेला आहे तो खानदान आम्ही सगळं बघितलं तर तोय पाहुणे तो हा माऊस भाऊ माझी मंत्री आहे एक जण गृहमंत्र्याचा पाहुणा आहे माझी तुमचे खानदान पुरे येशीत वाढलेले आम्ही गायच्या पत्र्यात वाढलेले लोक आहेत पडलेल्या घरात वाढलेले आहेत आम्ही आमचं घेतो आम्ही आमच्या समाजाला देतो तू टेन्शन घेऊ नको हुकलं फिकलं तर आता आंदोलन करायची गरज नाही उपोषण करायची गरज नाही यांना भाजी नाही द्यायचं पाला नाही द्यायचा दूध नाही द्यायचं मुंबईत तिथंच वाळू खामाना ती समुद्र खचायचं नाही महाराज एकदाच लढले का छत्रपती शिवराय वारंवार लढले तेव्हा स्वराज्य झालं अरे आपण 2 वर्षात किती घातलंय आरक्षणात हे स्वाभिमान ठेवायचं त्यांनी सांगितलं का आपलं लगेच काय हुकलं काय रे हुकलं हुकून तिथंच बोली करून घेतली मी जर चुकलं तर सुधारित जी आर काढावं लागत ते म्हणले हो याला म्हणतात दचका मराठ्याच्या गरीबात आणि आपण एका लाईनवर क्लिअर राहायचं आता कोणत्या तुम्ही म्हणले हैदराबाद गॅजेट लागू केलं विखे पाटील म्हणले अर्ध मंत्रिमंडळ म्हणलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा म्हणले आम्ही हैदराबादचं गॅजेट लागू केलं आता आम्हाला काय माहित नाही म्हणायचं प्रमाणपत्र पुढे वाचित बसताना लफडेन कुठाने भानगडे शब्द चुकला तू तुला टाक म्हणा काय ती टाक पण आम्हाला ती त्याच्याशिवाय नाही भेटणार हे अभ्यासकन वाचकन तज्ञ इतके झाले जे आर निघाल्यापासून तो इतके अभ्यास घेत मला जिंदगीत माहित नव्हतं इतके कुणी म्हणतो मी अभ्यास घे बाबा मपलं पुस्तक तुपलं पुस्तक ठेवून माझ्या डोक्यावर बसतो गळ्यात घालून हिंडत इकडे तिकडे आला हे काय नाही हे फक्त आपल्याला भुलवीत येत आपण येत भोळे गरीब माणसं आपण लय विश्वास येतं मग त्या एकाने केलं आपण थोडं गैरसमज होतो काय गैरसमज नाही टेन्शन नाही घ्यायचं बिनधास्त राहायचं मिळल नाही मिळालं त्यांचं सगळं बंद तिकडे बेटावर बसा म्हणा मुंबईचं तुम्ही एकटे पण बाबा तुम्हाला सांगतोय लय अवघड आहे आमचं काय कमी अवघड मुंबईला आले हे मुंबईला आले आणि यांनी मुंबईला पहिल्यांदी महाराष्ट्राची संस्कृती दाखवली पोलिसाची सोल बांधायचे माणसं आकडायचा झोका बांधतात भाऊ ते पहिल्यांदा मुंबईला माहीत झालं कशावर काय करत होते हे पोरं काय बिघडलेले नव्हते यांना काही झालेलं नाही हे समाजासाठी धावून आले होते समाजासाठी लढत होते समाजासाठी तिथे खेळत बागडत होते आपलं राज्य हे महाराष्ट्र ग्रामीण तसेच आपली मुंबई आहे म्हणून खेळत होते कोणाला त्रास द्यायचा उद्देश नव्हता एकाही माऊलीला धक्का लागू दिला नाही मराठ्याच्या पोरांनी एकाही हा पण आता आमची संस्कृती एकदा दाखविली उलट मुंबईचे विचार जिवंत केलेत ह्या पोरांनी कुठं इतक्या ताकदीने आणि पहिल्यांदा असं घडलं की 3री वेळ ते म्हणले तुम्ही माघारी जा म्हणलं माघारी जाते कारण हेच वागावं लागणार आहे आपण जर दुसऱ्याच्या बुद्धीने वागलं वाटलं होईल बरं का आपल्याच बुद्धीने वागायचं मग मला धाक नाही आणि मग तुम्हाला नाही तरी मला मराठ्यांनंतर फोन केले 2 दिवस ते दगडाखाली चुने निघले जे अभ्यासक निघले मग 2 दिवस ते कन्फ्युजन करून टाकलं सगळं गैरसमज मग मराठ्याचे फोन सुरू झाले ते म्हणले आबा करणारे आपण आहेत लढणारे आपण आहेत मिळवणारे आपण आहेत त्यांच्याकडे ध्यान देऊ नका तुम्ही
तुम्ही फक्त हाय तसे आम्हाला इमानदार पाहिजेत. आपण काही कुठं करू आरक्षण घेऊ आयला मला असं आहे का? आणि मग ते पोरं मग